नमस्कार. आज आपण एका अशा मंदिराबद्दल बोलणार आहोत जे भारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि तितकंच रहस्यमयी स्थान आहे. हो, आपण बोलतोय मा कामाख्या मंदिराबद्दल. चला, या पवित्र शक्ती केंद्राच्या अनोख्या गोष्टींचा शोध घेऊया. कधी विचार केलाय की असा एखादा सण असू शकतो का जिथे देवीच्या वार्षिक मासिक पाळीचा सोहळा साजरा केला जातो? ऐकायलाच किती वेगळं वाटतंय नाही का? ही कल्पनाच आपल्याला या मंदिराच्या अनोख्या परंपरेकडे घेऊन जाते. हो, खरं तर असं एक ठिकाण आहे मा कामाख्या मंदिरात. हा सोहळा मोठ्या श्रद्धेनं साजरा होतो आणि त्याला म्हणतात अंबुवाची मेळा. हाच या मंदिराचा सर्वात महत्त्वाचा आणि गूढ उत्सव आहे. चला तर मग याच अद्वितीय सोहळ्यापासून सुरुवात करूया. पाहूया नेमकं काय आहे हे जे या मंदिराला इतकं खास बनवतं. तर अंबुवाची मेळा म्हणजे काय? हा एक वार्षिक उत्सव आहे जो देवी कामाख्याचा मासिक धर्माचा म्हणजे तिच्या रजस्वला होण्याचा काळ साजरा करतो. विचार करा, हा उत्सव म्हणजे दैवी स्त्रीत्वाच्या त्या नैसर्गिक शक्तीचा किती मोठा सन्मान आहे. पण मग प्रश्न पडतोच की एक नैसर्गिक गोष्ट, एक नैसर्गिक चक्र इथे इतकं पवित्र का मानलं जातं? यामागे एवढी मोठी श्रद्धा का बरं असेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मंदिराच्या अगदी मुळात म्हणजे त्याच्या ओळखीतच मिळतं, जी थेट देवीच्या हृदयाशी, तिच्या आध्यात्मिक शक्तीशी जोडलेली आहे. आणि या सगळ्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे या मंदिराचा शक्तीपीठ म्हणून असलेला दर्जा. हो, हीच संकल्पना या मंदिराच्या शक्तीचा आणि पवित्रतेचा मूळ आधार आहे. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. संपूर्ण भारतात प्रमुख 51 शक्तिपीठं आहेत आणि कामाख्या मंदिर हे त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं, एक जागृत स्थान मानलं जातं. बरं, मग ही शक्तिपीठं म्हणजे नेमकं काय? तर पौराणिक कथेनुसार ही अशी पवित्र ठिकाणं आहेत जिथे देवी सतीचे अवयव पडले होते. आणि या 51 पीठांपैकी कामाख्या हे सर्वात पूजनीय स्थानांपैकी एक आहे. आणि म्हणूनच हे मंदिर भारतातल्या शक्तिपंथाचं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. म्हणजे अशा परंपरेचं जिथे देवीलाच सर्वोच्च शक्ती मानून तिची पूजा केली जाते. चला आता या मंदिराच्या आध्यात्मिक महत्त्वाकडून थोडं पुढे जाऊन त्याच्या भौतिक रचनेकडे म्हणजे वास्तुकलेकडे वळूया. बघूया ही शक्ती नक्की कुठे वास करते. हे शक्तिशाली मंदिर आहे गुवाहाटी शहरात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर एका सुंदर हिरव्यागार नीलाचल नावाच्या टेकडीवर. म्हणजे बघा, ह्याच जागेमुळेच मंदिराला एक वेगळंच सौंदर्य आणि पावित्र्य लाभलं आहे. आणि या मंदिराची जी वास्तुकला आहे ती सुद्धा खास आहे. तिला नीलाचल शैली असं म्हणतात, जी खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि बघण्यासारखी आहे. आता ही नीलाचल शैली इतकी विशेष का आहे माहितीये? कारण ही दोन मोठ्या वास्तुशैलींचा एक सुंदर संगम आहे. एकीकडे आपल्याला उत्तर भारतीय मंदिरांची पारंपरिक नागर शैली दिसते, तर दुसरीकडे सार्सेनिक किंवा मुघल शैलीतून आलेले घुमटासारखे बांधकाम दिसतात. काय कमाल मिश्रण आहे बघा. आणि या मिश्र शैलीचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे मंदिराचा तो विटांनी बनवलेला घुमट. तो साधा गोल नाहीये, तर 16 बाजूंच्या बहुभुजाकृती आकारात आहे. हेच या मंदिराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, आता मंदिराचं बांधकाम तर पाहिलं. चला आता जरा त्याच्या इतिहासात डोकावूया, जिथे पौराणिक कथा आणि ऐतिहासिक पुरावे एकमेकांमध्ये अगदी गुंफलेले दिसतात. या मंदिराचा इतिहास खूपच जुना आहे. पौराणिक कथा सांगतात की हे मंदिर मूळतः नरकासूर नावाच्या राजाने बांधलं होतं. पण जर आपण ऐतिहासिक नोंदी पाहिल्या तर आपल्याला कळतं की इसवी सन 1565 मध्ये कोच राजवंशाचे राजा नरनारायण यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. या मंदिराचं आजच्या काळातलं महत्त्व काय आहे ते आता थोडक्यात पाहूया. हे एक वाक्य या मंदिराचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. भारतातील शक्तिपंथाच्या सर्वात महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक. या एका वाक्यातूनच या मंदिराचं धार्मिक आणि सांस्कृतिक वजन आपल्या लक्षात येतं. तर मग आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? 1. इथे अंबुवाची मेळा नावाचा एक आगळावेगळा उत्सव साजरा होतो. 2. हे एक प्रमुख शक्तिपीठ असल्यामुळे याचं महत्त्व खूप मोठं आहे. 3. याची वास्तुकला 2 वेगळ्या शैलींचा सुंदर मिलाप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे मंदिर म्हणजे शतकानुशतके चालत आलेल्या इतिहास आणि दंतकथांचं एक जिवंत प्रतीक आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो की कशाप्रकारे आपल्या प्राचीन श्रद्धा आणि परंपरा आजही आपल्या आधुनिक जीवनातल्या विश्वासांना आकार देत राहतात, नाही का?